जे या देही देहत्व नसे, कमाल आहे की नाही? ते अवतार कार्य, हे अवतार कार्य संपवायचे रामचंद्र प्रभूंना. सगळ्यांना विचारणा केली, सगळ्यांची व्यवस्था केली, मुलांची व्यवस्था केली, त्या राज्यावर स्थापन केलं ना. आणि हा देह आता रामचंद्र प्रभू काय करणार आहेत? दिव्य देह श्रीरामाचा देखोनी सकल बोलती वाचा, म्हणती आजी दीन दैवाचा उदय झाला बहु दिवस. आनंद आहे म्हटल्या. काय बघितलं आम्ही? दिव्य देह श्रीरामाचा. हा अनेक जणांच्या मुखामधनं हे वाक्य निघू लागले. आणि हे निघत असताना म्हटले आम्हाला प्रत्यक्ष बघण्यात आलं ना. जसं आज आपल्याला सगळ्यांना मोतीराम महाराजांनी चालू केलेले हे सप्ताह मिळतात ना पाहायला, आपण भाग्यशाली आहोत ना. तेवढा भाग्यशाली आम्ही आहोत. दिव्य देह श्रीरामाचा पाहू लागले महाराज. सिद्ध गंधर्व किन्नर ऋषी तापस विद्याधर, पन्नग देव राक्षस वानर उल्हास थोर पावले. सगळ्यांना आनंद झाला. आनंदू रे आजी आनंदू रे, सवायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे. एवढा आनंद झाला. सिद्ध आले, गंधर्व आले, सगळे यक्ष आले, जेवढे म्हणून आहेत तेवढे आले. आज जसं आपण आज गावामध्ये कुठल्याही क्षेत्रातला असो, ज्यांना आवड आहे ना मोतीराम महाराजांचा या प्रसादाचे, ते आल्याशिवाय राहत नाही. होय, राहील का? दर्शन घ्यायचंय मोतीराम महाराजांच्या समाधीचं, बाबूराव महाराजांचं दर्शन घ्यायचंय, या सगळ्यांचं ऐकायचंय. तुम्ही येतात की नाही? आणि आलं पाहिजे म्हणून सगळे आले. कोण कोण आले ऐका? सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ, दिव्य देही देखील श्री रघुनाथ. भला भला म्हणू लागले देत श्रीरामासे ते काळी. पाहिलं महाराज रामचंद्र प्रभूकडं, आणि पाहिल्याच्या नंतर भला, अरे म्हटले काय रामचंद्र प्रभू दिसाले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवेश शेकळा लोपलिया. कोणता देह पाहिलाय? दिव्य देह श्रीरामाचा. हे बघितल्याच्या नंतर सगळेजण बोलू लागले. किती आनंद झाला असेल. म्हणून एवढ्या एकंदरीत आनंद झाला. काय झालं? तदनंतर श्री रघुनंदन विधात्या प्रति बोले वचन, म्हणे सत्य लोक नायका हे जन मद समागमे स्वर्गे ताती. ब्रह्मदेवाला म्हटले, म्हणे विधाता एक ऐकत आहो का माझं? हे एकंदरीत माझ्या प्रेमानं माझ्या सोबत यायचं म्हणतील. म्हणून एक करा, माझं म्हणणं ऐकत आहो का? मद सोबत येती जण. येतात ना चांगल्या माणसाच्या माग, महात्मा गांधीजींच्या माग सगळा समाज यायचा. आंबेडकर आता ते काही घ्यायचं नाही, सगळ्यांच्या माग येतात लोक. आज वैजनाथ महाराजांच्या माग आहेत ना. जय श्रीराम. प्रत्येक ठिकाणी काही काही गोष्टी त्यांच्या मान्यच करावं लागतील. आमच्याहून लहान आहेत पण महान कार्य सुरू आहे त्यांचं. एवढं कोण रावालाय? ब्रह्मदेव महाराज, होय बाबूराव महाराज राबू शकत नाही महाराज. आणि म्हणून रत्न आहेत ते. चांगलं कार्य सुरू आहे. असंच कार्य त्यांच्या हातातनं घडत राहावं ही सदिच्छा. काय केलं ऐका? यासी तुम्ही उद्धरावे मनोरथ पूर्ण करावे, सामोपचारी स्वर्गा न्यावे भोग भोगावया तेथीचे. रामचंद्र प्रभू म्हणू लागले ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेव म्हणालेत काय करा? याशी तुम्ही सवे न्यावे. घेऊन जा ना म्हणले. तिथले भोग भोगू द्या ना. इथं कष्ट करून 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 कंटाळून घे शेतन हेन तेन. म्हणून तिथले भोग भोगण्यासाठी तुम्ही यांना सोबत घेऊन जा. म्हणून आळंदीची वारी आहे.
कशासाठी आहे? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. किती सुंदर सुंदर इथली रचना आहे, व्यवस्था आहे. काय म्हटले ऐका? हे मज बरोबर रमले वनवासी अन्न उदके विन झाले क्लेशी. आता सुख होय जेने प्रकारे सीतेची यासी करावे. रामचंद्र प्रभू म्हणले ब्रह्मदेवा हे लय कष्ट घेतलंय हे मी. दररोज रामायण केलंय, दररोज पूजा केली होय, दररोज एकंदरीत गहिनाथाचं दर्शन घेतलंय, हनुमान चालीसा म्हटले, दररोज शेताला गेलेत. हे मज बरोबर कष्टले बहुत दिवसे. ह्यांनी अपार कष्ट घेतलाय आणि त्यामुळं तुम्हाला विनंती आहे ह्यांना घेऊन काय करा, चांगलं ठिकाण द्या. मोतीराम महाराजांना आपल्याला तेच मागायचंय. आम्हाला पुन्हा एकदा माणसाचा जन्म द्या, ह्याच्यासाठीच करायचंय. शेवटीचा दिस गोड व्हावा. आपलं जन्मन झालंय, आता एक करायचंय, एक राहिलंय ना, मरण राहिलंय आणि ते उत्तम आलं पाहिजे. आणि उत्तम आलं की उत्तमची उरे, कीर्ती मागे वेळ नाही. शेवटचा दिवस आहे, पटपट सांगायचे वाचा. ब्रह्मा म्हणे बोलस त्यासी हे युक्ती विचारिली बरी. तो भक्त काज कैवारी ऐशी श्रुती पुराणे गर्जती. अरे बरं झालं म्हणले तू विचारलं, ब्रह्मदेव म्हणाले. आणि ही युक्ती विचारल्याच्या नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. काय सांगू लागले ऐका? ऐसे सृष्ट्याचे वचन सुधारसा परिस गोड कहन. समस्ती जनी ऐकून शर्वे स्नान पै केले. कसं आहे म्हणले तुमचं वचन? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एवढं वचन गोड आहे तुमचं. तुम्ही विचारलं, आनंद वाटला. काय सांगितलं? पूर्व देह त्यागिता कोणा नाही दैन्य चिंता. उल्हासुनी श्री रघुनाथा अंतकाळे स्मरती हो. म्हणून हे पूर्व जो देह आहे राम अवतारामधला, तो काय करायचाय? विसर्जित करायचाय. आणि त्यामुळं आपल्यालाही करायचंयच ना. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेडीजे, तसंच आहे ना. म्हणून हे काढून जायचंच असते, हे राहणार आहे का? त्यामुळं आनंद झाला. काय काय पाहू लागले ऐका? दिव्य देह धरोनी समस्ती विमानी बैसोनी शोभती. चतुष्पादादी पक्षयाती स्वर्गा प्रते निघाले. सगळे निघाले, मानवच निघाले अशातला भाग नाही. चार पायाचे जे मुलं आहेत ते सुद्धा निघाले. का? रामचंद्र प्रभू चालले, त्यांच्या सोबत आम्हाला जायचंय म्हणून एवढ्या आनंदामध्ये निघाले. आता पुढचेही सेवा करतील. याच ठिकाणी आमची सेवा थांबू. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे. चला सांगाय बस काही नाही. सांगाय या ना.